किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। यापूर्वी मी आपल्याबरोबर रेडी टू कुक ही मुगाच्या डाळीची खिचडी कशी करायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं। आज अशाच प्रकारे रेडी टू कुक सांजा कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत। हा पण करायला अत्यंत सोपा आहे। हा सुद्धा तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तुम्हाला पाहिजे तेव्हा बाहेर काढून 10 मिनिटांनंतर तुम्ही हा सांजा करू शकता। इतका सोपा आहे। सांजा करण्यासाठी मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। नंतर 2 कांदे मी छोटे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे मी उडदाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि लाल वाळलेली मिरची मी घेतलेली आहे। तर आता पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया। रवा आपण सांजा करण्यासाठी ज्या पद्धतीने भाजून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून घेताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे। आपण फोडणीमध्ये थोडंसं जिरं घालणारच आहोत, पण रवा भाजताना जिरं घातलं तर त्याचा छान वास येतो। म्हणून हा आपण रवा भाजताना आपण त्याच्यामध्ये जिरं थोडंसं टाकणार आहोत आणि हा रवा आपण नेहमीप्रमाणे भाजून घेणार आहोत। सांजा करताना शक्यतो जाड रवाच घ्या। बारीक रवा जर घेतला तर तो खूप नंतर चिकट होतो आणि फारसा छान लागत नाही। त्याच्यामुळे मी सजेस्ट करीन, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता। मी हा जाड रवा थोडासा घेतलेला, एकदम जाड नाही, जो नेहमीप्रमाणे जाड रवा असतो, एकदम बारीक नाही, म्हणजे 0 नंबरचा मी घेतलेला नाहीये। तर हा रवा आपण थोडासा भाजून घेऊया। बरीचशी लोक रवा भाजताना त्याच्यामध्ये तूप घालतात, पण आता हे आपण तूप भाजताना घालणार नाहीये। तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल कुक कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही तूप घाला, कारण तुपाचा बऱ्याचदा नंतर वास येऊ शकतो। त्याच्यामुळे आपण तूप याच्यामध्ये घालणार नाहीये। तर हा रवा आपण नेहमीप्रमाणे मंद आचेवर थोडासा भाजून घेऊया। आपला रवा भाजून झालेला आहे। आपण नेहमी जसा रवा भाजतो त्या पद्धतीनेच मी हा साधारणपणे छान ब्राऊन होईल असा मी रवा भाजून घेतलेला आहे। तो आता आपण याच्या डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊ। तेल घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला आलं, मी हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची असे दोन्ही घेतलेलं आहे। कांदा आपल्याला टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि उडदाची डाळ टाकायची। बऱ्याचदा ही लोक आपण हा सांजा करणार आहोत। जर समजा तुम्हाला उपमा करायचा असेल तर बऱ्याचदा काही लोक हळद घालत नाही, तर त्यावेळेला तुम्ही हळद नाही घातली तर तो उपमा तयार होईल। जर हळद घातली तर तो सांजा तयार होईल। उपमा करताना तुम्ही हळद घालणार नाही, पण जेव्हा तुम्ही हा ॲक्च्युअल कुक करणार आहात त्याच्यामध्ये मग तुम्ही पाणी उकळताना त्याच्यामध्ये मटार, गाजर असं तुम्ही काहीही घालू शकता। इट्स युअर चॉईस। आज आपण आता सांजा करणार आहोत, त्याच्यामुळे सांजा करताना मी फक्त कांदा आणि उडदाची डाळ अशा 2 गोष्टी घेतलेल्या आहेत। आपलं तेल तापलेलं आहे, तर मी मोहरी थोडीशी छान तडतडून झाल्यानंतर कढीपत्ता, कांदा, हिंग त्याच्यामध्ये घातले, आलं, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद जी आहे ती आपल्याला नंतर घालायची। कांदा पूर्णपणे छान परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा पूर्णपणे कोरडा होईल, शिजेल अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं। याच्यामध्ये कुठल्याही पाणी राहता कामा नये, पानसट कांदा राहता कामा नये। कांदा हा पूर्णपणे छान फ्राय होईल अशा पद्धतीने, पण जळणार नाही, काळपट होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये उडदाची डाळ मी घालते, थोडी जास्त भिजवली गेली। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ती घालू शकता। याच्यामध्ये मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता।
शिजत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आणि हे सगळं पूर्णपणे छान आपल्याला ड्राय होईल अशा इतपत पद्धतीने अत्यंत मंद आचेवर. करायला थोडासा वेळ लागेल, पण तो निघुतीने केलं तर तुमचा हा रेडी टू कुक सांजा जो आहे तो तुम्ही नेहमीप्रमाणे गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही तो कधीही एनी टाईम बाहेर काढून तो वापरू शकता. त्याच्यामुळे हे करताना जरा थोडंसं वेळ काढून निघुतीने जर करून ठेवलं तर हा सांजा सुद्धा खूप छान 3 महिने आतमध्ये फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवला तर तो राहू शकतो. कांदा पटकन शिजण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे तो कांदा पटकन शिजेल आपला. थोडंसंच घालणार आहे कारण कांद्याला पाणी सुटून नाहीतर मग तो वातट होतो कांदा. त्याच्यामुळे थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता मी हे सगळं छान भाजून घेते, कांदा परतून घेते आणि आता आपण हळद घालणार आहोत. आणि हे मंद आचेवर मी छान सगळं शिजवून घेते. हे बघा, हे अशा पद्धतीने तेल पण अगदी मीडियम घातलेलं आहे आपण. मी अजिबात तेल वगैरे जास्त याच्यामध्ये घालणार नाहीये. तर हे अशा पद्धतीने एक 10 मिनिटं आपण हे शिजवून घेऊ. कांदा मात्र अत्यंत बारीक चिरून घ्या, कारण तो परताला मग जास्त म्हणजे जर जाडा झाला तर तो परताला तुम्हाला वेळ लागेल. खूप लवकर करायला जरासा वेळ लागेल, निघुतीने जर केलं तर तो खूप छान लागतो आणि तो टिकायलाही चांगला राहतो. म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात गार करून तर कधीही तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा फ्रीजमधनं 10 मिनिटं बाहेर काढा. थोडासा रवा जो काही हे आपलं तयार मिश्रण आहे ते तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप घालून नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. नुसता तुम्ही तुमच्या कढईमध्ये घ्या आणि त्याच्यावर 1 वाटीला 2 वाट्या गरम पाणी तुम्ही घाला आणि त्याला छान वाफ आणून द्या. मग त्याच्यात परत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खोबरं, कोथिंबीर किंवा लिंबू पिळायचं असेल तरी सुद्धा ते तुम्ही करू शकता. हा खूप पटकन तयार होणारा पदार्थ आहे आणि जो म्हणजे कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर त्याला फारसा वेळ लागणार नाही असा हा सर्वात लवकर होणारा असा हा पदार्थ आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी दुसरा पर्याय पण सांगितलेला आहे. जर समजा तुम्हाला उपमा करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद घालू नका आणि जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा मग आधी गरम पाणी करा. गरम पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मटार, गाजर अशा पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ते घालू शकता. ते करताना मात्र थोडंसं मीठ घाला, कारण तुम्ही गाजर आणि मटार पण त्याच्यामध्ये घालणार आहात. अगदी थोडंसं नावाला ते घाला. ते उकळलं की आपलं हे जे हळद नसलेलं जे मिश्रण तयार करणार आहात ते तुम्ही घाला. ते जर केलं तर तुमचा उपमा तयार होईल. सांजाची तर रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे. तर आपल्याला हे 10 मिनिटं आपले झालेले आहेत. कांदा बारीक मी चिरून घेतलेला असल्यामुळे तो पटकन शिजलाय आणि मीठ पण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर हे सगळं अजिबात तुम्हाला ओळखू पण येणार नाही, कांदा दिसतही नाही आहे त्याच्यामध्ये, इतका मी तो बारीक घेतलेला आहे. वास तर खूप, आणि आलं घातलंय त्याच्यामुळे आल्याचा वास खूप छान येतो. आता हा जो आपला भाजलेला रवा आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहे. रवा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला सुमारे 10 मिनिटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हा रवा मी आता त्याच्यामध्ये घालते. आता प्रिझर्वेटिव्ह आपल्याला काहीतरी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणून मी थोडीशी, सगळेजण सांज्यामध्ये किंवा उपमामध्ये साखरी घालतातच, कारण सांज्याला किंवा उपम्याला साखरेशिवाय काही चव येणार नाही, कारण तो बॅलन्सच होत नाही. म्हणून मग मी थोडीशी साखर त्याच्यामध्ये घालते. अगदी 1 ते 1.5 चमचा साखर आहे. नंतर मीठ आपण आधी थोडंसं कांद्यासाठी म्हणून घातलेलं आहे, पण आता आपल्याला हे जे मिश्रण आहे त्या प्रमाणात तुम्ही तुमचं प्रमाण ठरवून घ्या. त्या प्रमाणात आपल्याला ह्याच्यावर मीठ घालायचं आहे. आणि हे तुम्ही अगदी तुम्हाला काही वाटत असलं तर हे कोरडं मिश्रण असतं, त्याच्यामुळे तुम्ही कोरडं मिश्रण हे तोंडात टाकून त्याची चव बघू शकता की मीठ पाहिजे का, साखर पाहिजे का. त्या पद्धतीने तुम्ही हे करून बघा.
तुम्हाला उडदाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही घातली नाही तरी सुद्धा चालू शकतं. उडदाच्या डाळीने खूप छान वेगळा एक स्वाद येतो त्याला, म्हणून उडदाची डाळ मी घातलेली आहे. पण तुमच्याकडे जर आवडत नसेल तर तुम्ही उडदाची डाळ स्किप केली तरी सुद्धा चालू शकेल, काही हरकत नाहीये. 10 मिनिटं मात्र आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. परत एकदा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कारण कोथिंबीर आहे, कांदा आहे, आपण आता साखर घातलीये, मीठ घातलीये, या सगळ्याला थोडंफार तरी पाणी हे सुटतंच. तर हे पाणी पूर्णपणे ड्राय होण्यासाठी आपल्याला हे 10 मिनिटं तरी व्यवस्थित परतून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतेही आर्टिफिशियल याच्यामध्ये आपण गोष्टी वापरलेल्या नाहीयेत. प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण थोडीशी साखर घातलेली आहे, पण बाकी प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण कुठल्याही प्रकारचे ॲसिड किंवा असं काही याच्यामध्ये वापरणार नाहीये. कारण मुळातच हे सगळे पदार्थ जर समजा व्यवस्थित भाजून घेतले आणि गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले तर ते चांगल्या प्रकारे राहू शकतात. कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालण्याची अजिबातच गरज नाही याच्यामध्ये. छान खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे. अतिशय छान मोकळा झालेला आहे, कोरडा झालेला आहे. तुम्ही हे बघू शकता. हे बघा, अतिशय छान असा हे झालेला आहे, कोरडा झालेला आहे. अजून 1-2 मिनिटं आपण हा भाजून घेऊया आणि हा आपण गार झाल्यानंतर आपण तो फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. बघा, आपला सांजा तयार झालेला आहे. रेडी टू कुक घरचा सांजा. खूप सुंदर वास येतोय. लाल मिरची आहे, उडीद डाळ आहे, आलं आहे. तुम्ही एकदा हे करून बघा. अतिशय पटकन होणार आहे. फक्त करताना जरा निगुतीने करायला लागतं, कारण हा आपल्याला प्रिझर्वेटिव्ह न घालता कसा वापरता येईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मी स्वतः बऱ्याचदा करून ठेवते, कारण तो कोणी आलं तर पटकन आपल्याला देता येतो करायला. परत ताजा पण राहतो. अतिशय तुम्ही करून बघा, हा अतिशय छान राहतो. हे बघा, हा आपला रेडी टू कुक सांजा तयार झालेला आहे. या सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये घातलंय. हे आता फ्रीजमध्ये आपण गार झाल्यानंतर एका बंद डब्यामध्ये ठेवणार आहोत. तर बरोबरीने मी रेडी टू कुक उपमा कसा करायचा हे पण तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही ही जी काही रेसिपी आहे ती तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. रेडी टू कुक सांजा तयार करून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना खायला घालून मग त्यांच्याकडनं अभिप्राय घ्या आणि तो मला नक्की कळवा. आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा परत भेटूयात अशाच एखाद्या साध्या सुध्या पदार्थ घेऊन. तोपर्यंत थँक्यू.